तुमचा पहिला प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त सेवन केले जाणारे फळ कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए आंबा, ऑप्शन बी सफरचंद, ऑप्शन सी केळी, ऑप्शन डी पपई. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी केळा. तुमचा दुसरा प्रश्न आहे, 10 रुपयांचे नाणे बनवण्यासाठी किती खर्च येतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 3 रुपये, ऑप्शन बी 4.44 रुपये, ऑप्शन सी 5.54 रुपये, ऑप्शन डी 6.34 रुपये. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 5.54 रुपये. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचे रक्त निळे असते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए ऑक्टोपस, ऑप्शन बी खेकडा, ऑप्शन सी कोळंबी, ऑप्शन डी स्टारफिश. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ऑक्टोपस. तुमचा चौथा प्रश्न आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए ओरिसा, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी गुजरात. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी गुजरात. तुमचा पाचवा प्रश्न आहे, जगातील सर्वात वेगवान धावणारा प्राणी कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए बिबट्या, ऑप्शन बी सिंह, ऑप्शन सी घोडा, ऑप्शन डी चित्ता. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी चित्ता. तुमचा सहावा प्रश्न आहे, शरीराच्या कोणत्या भागात घाम येत नाही? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए ओठांवर, ऑप्शन बी पापणीवर, ऑप्शन सी पोटावर, ऑप्शन डी हातावर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ओठांवर. तुमचा सातवा प्रश्न आहे, पेटीएम ही कोणत्या देशाची कंपनी आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी चीन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भारत. तुमचा आठवा प्रश्न आहे, कोणत्या फळामध्ये 85% पाणी असते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए डाळिंब, ऑप्शन बी सफरचंद, ऑप्शन सी संत्रा, ऑप्शन डी केळी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी संत्रा. तुमचा नववा प्रश्न आहे, धावल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 2 मिनिटांनी, ऑप्शन बी 5 मिनिटांनी, ऑप्शन सी 10 मिनिटांनी, ऑप्शन डी 20 मिनिटांनी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 20 मिनिटांनी. तुमचा 10वा प्रश्न आहे, पृथ्वीवर किती खंड आहेत? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 5 खंड, ऑप्शन बी 6 खंड, ऑप्शन सी 7 खंड, ऑप्शन डी 9 खंड. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.